रायगड किल्ल्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केल्यानंतर या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्यासाठी प्रशासनानं पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. किल्ले रायगड परिसरातील 100 ते 200 मीटर परिघात सक्षम नियोजन प्राधिकरणाची परवानगी न घेता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत महाड तहसीलदार कार्यालयानं कडक पवित्रा घेतला असून हिरकणी वाडी आणि पाचार परिसरातील एकूण 48 बांधकामधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. जागतिक वारसा स्थळाच्या नियमांनुसार किल्ल्याच्या परिघात कोणतेही नवीन बांधकाम किंवा उत्खनन करण्यासाठी पुरातत्व विभाग आणि संबंधित नियोजन प्राधिकरणाची पूर्व परवानगी अनिवार्य आहे. मात्र रायगडच्या पायथ्याशी वारेमाप उत्खनन आणि बेकायदेशीर बांधकामे सुरूच असल्याचे समोर आले आहे. या बांधकामामुळे जमिनीखाली दडलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. छत्री निजामपूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हिरकणीवाडी परिसरातील 42 जणांना तर पाचाड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील 6 जणांना अशा एकूण 48 जणांना महसूल विभागानं नोटिसा धाडल्या आहेत. यामध्ये व्यावसायिक स्वरूपाची बांधकामे करणाऱ्यांचाही समावेश आहे. प्रशासनानं केवळ कागदोपत्री नोटिसा बजावून हात वर करू नये अशी मागणी शिवभक्तांकडून होत आहे. दरवर्षी नोटिसा दिल्या जातात, मात्र ठोस कारवाई होत नसल्यानं धनदांडगे आणि राजकीय वरदहस्त असलेले बांधकामधारक कायद्याला जुमानत नसल्याचं चित्र आहे. जर ही अनधिकृत बांधकामे थांबली नाहीत तर युनेस्कोकडून मिळालेला जागतिक दर्जा धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री गांभीर्यानं लक्ष देऊन कठोर कारवाई करणार का, याकडे राज्यातील तमाम शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणीवाडी या ठिकाणी जे काही अनधिकृत बांधकामं केलेले आहेत त्याच्या संदर्भात संबंधित जे बांधकामधारक आहेत त्यांना आपण यापूर्वीच नोटीस बजावलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून खुलासा मागितलेला आहे. सोबतच त्या ठिकाणी जे काही इतर बांधकाम नवीन सुरू असतील किंवा अनधिकृत काही काम सुरू असतील तर त्याबाबतची चौकशी स्थानिक तलाठी मंडळ अधिकारी यांच्या मार्फत करून तात्काळ त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. जनोदय करिता मिलिंद माने, महाड.